नमस्कार मित्रांनो, जे आपले वेस्टिंगमध्ये जे कॉईन होते ते रिलीज कॉईन जे झाले ते आपल्याला मेन वॉलेटमध्ये कसे घ्यायचे आपल्याला ते बघणार आहोत. फर्स्ट आपल्याला टोकन पॉकेटमध्ये जायचं. त्यानंतर हे जे टोकन पॉकेट जे वॉलेट आपलं ते कनेक्ट होणं गरजेचं आहे. तर डिस्कवरवरती गेलो आपण. जे रेग्युलर जी प्रोसेस आहे त्या पद्धतीने आपल्याला ती करणं गरजेचं आहे. वन बाय वन येते, एक एक स्टेप. गेट स्टार्ट, इथं कंटिन्युअस. नंतर आपल्याला हे जे 4 डॉट आहे या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. इथे जे बघतो आपण हे वॉलेटवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला जे येणार आहे ते CS अवेलेबल फॉर विथड्रॉल. जे विथड्रॉल जे आपले CS आहे ते आपल्याला इथे भेटणार. कुठे भेटणार आहे तुम्हाला? ह्या ठिकाणी. या ठिकाणी विथड्रॉल होणार आपलं जे CS आहे इथं विथड्रॉल. कारण माझे ह्या डेमो वॉलेट त्याच्यामुळे इथं 0 दाखवतात. जे CS ब्लॉक आहे तिथं ते ब्लॉक राहणार, म्हणजे क्वांटिटी ती ब्लॉक राहणार. पण त्याच्यातून जे CS वरती येणार ते या ठिकाणी येणार. आता इथं प्रोसेस काय, आपल्याला काय काम करायचं, हे CS अवेलेबल फॉर विथड्रॉल इथं क्लिक करायचं आहे. जस्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असं इंटरफेस येईल. त्यानंतर आपल्याला इथं जे ट्रान्सफर आहे इथं क्लिक करणं गरजेचं आहे. आता तिथं क्लिक केल्यानंतर इथं ट्रान्सफरवरती क्लिक केलं की आपल्याला त्यानंतर मॅक्झिमम किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही जे CS असतात ते वरती घेऊ शकतात. तर ते कुठं करायचं, मॅक्झिममवरती इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं विथड्रॉल करायचं आहे किंवा ट्रान्सफर म्हणायचं. हे ट्रान्सफर झाल्यानंतर टोटल आपले जे कॉईन असतात ते फ्रंटला येतात. अशा पद्धतीने आपण हे जे विथड्रॉल करू शकतो CS. ओके, थँक्यू.